आपला गॅमलर बंदा हे कोण आहे? अरे कार मी तुमचा आशिष आठवले आणि आजचा नवीन ब्लॉग आहे. आजचा नवीन ब्लॉग असा आहे की आम्ही आमच्या मित्राच्या घरी चालल्या आणि आता वाजले रात्रीचे 4:30 वाजता. आम्ही आता ब्रश करता रात्रीचे म्हणजे सांच्या बरचे वाजत आहे 4:30 आणि आता आम्ही ब्रश करता. हे बघा हे रोंडी आहे, हे नवीन कॅरेक्टर ओपन झालेले दिसते की नाही? दिसायलो. आणि हे डेअरीचे पाऊस पडते, आम्ही पावसात भिजत चालल्या. आता बघूया आपण कसं आहे मित्राचं घर आपल्या. आत्ता ब्रश चालू आहे माझा आत्ता, कारण एका मित्राचं थोडं कांड झालं होतं तिकडंच होतो सकाळपासून. आता आपले हे ब्रश केलेलं आहे सॉरी. आणि आता आपले का आज आणि काल थोडा ब्लॉग आला नाही, 2-3 दिवस ब्लॉग आला नाही याच्यासाठी सॉरी, कारण थोडं मी कामात होतो आणि काय कारणामुळे आपण ब्लॉग टाकू शकला नाही. थोडी अडचण होती. पण यूट्यूबच्या चॅनलला आपला ब्लॉग आलेला आहे, तिथं रेग्युलर ब्लॉग आहे, तिथं जाऊन तुम्ही ब्लॉग बघू शकता. त्या ब्लॉगचं नाव आहे @आशिष आठवले. पण आपल्या आयडीचं नाव काय? नॉट एडिटेड ब्लॉग. तर हे आहे आपला ब्लॉग आणि हे बघा हे आपला व्ह्यू आहे. हे आपला व्ह्यू डेअरीचा व्ह्यू आहे, हे डेअरीचा व्ह्यू आहे. आणि रोंडी हे नवीन कॅरेक्टर ओपन झालेलं आहे. काय बोलायचं बोल आमच्या ब्लॉग. बोल लाजू नको, पण काही बोलशील ते विचार करून बोल. ओके बेब, भेटू आता उद्या. पाऊस चालू आहे बघा, हे समोर चालू आहे. आता पावसाचा आम्ही एका जागी थांबलेल्या आणि 2 मित्र आमचे साधन घेत आहेत. साधन म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला 1000 व्ह्यूज करा, तर आपण तुम्हाला सांगू साधन म्हणजे काय. तर भेटूया आपण. नमस्ते, आलो बघा आता रस्ता, पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही चालल्या आता निघाल्या आपल्या लोकेशनला. कुठे जायचं ते बघूया आता. आणि माझं ब्रश करणं पण झालेलं आहे. आणि बघा आज आम्ही 4 जण आहात आणि या तण्याच्या घरी चालल्या आता आम्ही. आणि आता समोर बघूया कसं आहे काय नाही. मस्ती करूया पुराईसोबत. लई दिवसापासून आपण मजाक केली नाही, मस्ती केली नाही. एडेच आहे करूया, फ्री फायर खेळूया, गेम खेळूया, गाण मस्ती करूया. आणि एक थोडं भांडणं झाले आमच्या एका जागी, ते सुद्धा तुम्हाला दाखवूया. ते कशामुळे झाले काय झालं ते थोडी व्हिडिओ क्लिप दाखवूया चेहरे ब्लाइंड करून. तर भेटूया आपण समोर. आता डायरेक्ट भेटूया, सॉरी आता बार म्हणणार नाही. आता डायरेक्ट भेटूया आपल्या लोकेशनला. लोकेशन कोणती आहे ते तुम्हाला कळून जाईल, या तन्मयचं घर. तर भेटूया समोर. बाय. इथं गणपती बनवतात आणि आमच्या घराजवळ गणपतीचं मोठं एकदम दुकान आहे. इथं गणपती विकतात आणि हे बघा हे गणपती आहेत ना. बघा आता आपल्या मित्राच्या रूमला आणि आल्याबरोबर ते फोनची चार्जिंग संपली होती म्हणून थोडा वेळ झाला. आता फोन चार्जिंगला लावलेला आहे आपला. आणि हे बघा आलं की भीक मंगी कशी खायला सुरू होतात. कसं दाखवू तुम्हाला, हे बघा हे चॉकलेट बिस्किट खाणं सुरू झालं. आणि याच तर हे तर तुम्हाला माहित आहे कधीच चांगलं राही ना. हे तर बेंगलेला हाय टाइम फोन मध्येच राहते. चला आता आल्या आपण. आता बघू आता. हो काय म्हणतो सांग. फोनच्या बाहेरची दुनिया खराब आहे. कस काय तुला माहिती आहे कस काय? हो होय बरोबर आहे. समजलं तुम्हाला, समजलं असेल तर कमेंट करून सांगा कसं काय खराब आहे. आणि आता त्यांना बनवत आहे चाय. आणि आम्ही आणले तर बिस्किटचे पुढे. आणि आता चाय बिस्किट खाऊया, गेम खेळूया आणि एन्जॉय करूया. आणि काय काय मस्ती करता हे तुम्हाला दाखवूया आपण. आणि आता बघूया तन्या काय करायला. तन्या तू शिव. हे बघा हे टिन्या टाकतो की आशिष पप्पा म्हणून. आणि हे चाय बनवते बघा. हे चाय आहे, साखर बघा, चालेल पत्ती आहे. आणि हे आम्ही आता चाय बनवतात. आणि ही दुसरी हवेली, पहिली हवेली तुम्ही बघलेल्या, ही दुसरी हवेली आहे. आणि या हवेलीतून आता बघूया. मला सांगतोय आजूबाजूला लोक आहेत पण लोकांच्या. आणि बघूया आता आपण समोर मस्ती करूया, थोडी तुम्हाला करूया आणि भेटूया समोर. कूलर चालू आहे, बिस्किट पार्टी चालू आहे आणि खाली बसून खायला. अशी आमची पार्टी होती. कूलर चालू आहे मागे. काय पाहिजे एका पोराला? खायला आहे, मोबाईल आहे, चार्जिंग आहे, एवढी बारी रूम आहे. काय पाहिजे? काय पाहिजे रोना? चिकट पाहिजे म्हणा. काय असते चिकट तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगू शकता. बाय. जिंदगीत कधी अभ्यास केला नाही ना, आता अभ्यास करायला. पोरासोबत असल्यावर अभ्यास करतात का बरं? हे तर आपला बेंगलीला माहीत असेल तुम्हाला कसं आहे ते. हे अनिकेत आणि मस्त आता डॉन माणूस झालाय. आता भांडणं करायला बाहेर, मारायला आहे की नाही डॉन. आणि आमची राणी
आपण बघा आता मी आणि रोहन आहे आर्मी ट्रेनिंगवाला, ट्रेनिंग करायला गेलता आणि मी साधा. आता बघू आमच्या दोघांमध्ये पुशअप कोण जास्त काढते. चॅलेंज आहे आमच्या दोघांमध्ये, जे पुशअप जास्त काढलं ते काय करणार, ज्यूस पाच होणार. चला रोहन भाऊला आणि रोहन भाऊ सोबत सदस्यांना सुद्धा त्यांच्या चेहरा दाखवू, यांना सुद्धा आपण ज्यूस पाजूया. आणि इकडं हा बघा सोम बिल्लाट बघा, हे दोघं जण. आता या दोघांमध्ये चॅलेंज आहे कोण किती पुशअप जास्त मारणार आहे. हे आहे अनिकेत शेवाळकर, नवीनच आहे. नंबर आपला आता खतरनाक लफडा झालेला आहे. आम्ही सगळेजण अचानक, आणि आपल्यातले काही 2-3 पोरं साधन खात होते. साधन खात खात पकडल्या गेले त्याने ना. मग आता लपू आम्ही आलेले आहात आणि आता चालल्या घरी. पूर्ण डाऊट होतो. हो, थैली बघली असली तर पूर्ण डाऊट आला असता. मी खात नाही बरं, साधन मी खात नाही, यायला खात. खूप काही ॲक्टिव्हिटी करायची होती म्हणा, आपण सुरू केली पण तन्मयची आई आली म्हणून आपल्याला कॅन्सल करावं लागलं. सॉरी. आता इथून चालले आम्ही घरी. हे डेअरीचा रस्ता आहे. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि हे व्हिडिओ येईल 2 दिवसात आपल्या आयडीवर. आणि भेटू मग आता समोरच्या ब्लॉगमध्ये. बाय. काही चुकलं असेल तर माफ करा.